तस्मै श्रीगुरवे नमः। येषां चरणसान्निध्यात् भयमुक्तो भ्रमाम्यहं ज्ञानाप्तये तुतान्मतुले यज्ञेशान् गुरुनायकान् यद्विद्याविलासेन भूतभौतिकसृष्टयः तन्नो परमात्मानं सच्चिदानन्दविग्रहम्। आता काय अतएव काल आपण इथं थांबलो होतो ना. अतएव मठांतरवर्ती घटावच्छिन्नाकाशो मठावच्छिन्नाकाशात भिद्यते. इथपर्यंत थांबलो होतो. तथा च अयं घटा इति घटप्रत्यक्षस्थले घटाकार वृत्तेः घटसंयोगितया घटावच्छिन्न चैतन्यस्य तद्वृत्त्यवच्छिन्न चैतन्यस्य च अभिन्नतया तत्र घटज्ञानस्य घटाकारांशे प्रत्यक्षत्वम् सुख दुःखाद्यवच्छिन्न चैतन्यस्य. ती घटाकार वृत्ती ती घटाच्या ठिकाणी असते आणि तदवच्छिन्न चैतन्य सुद्धा घटाच्या ठिकाणी असतं आणि घटावच्छिन्न चैतन्य सुद्धा त्या घटाच्याच ठिकाणी असल्यामुळं दोन्ही चैतन्य एकाच ठिकाणी असल्यामुळं दोन्ही चैतन्याचा अभेद होतो आणि त्यामुळे प्रत्यक्ष होतं असं त्यांनी सांगितलं. त्यात लक्षात घेतलं की ज्ञानाच्या प्रत्यक्षाला प्रमाण चैतन्य आणि विषयावच्छिन्न चैतन्याचा अभेद अभिप्रेत आहे. हा तेच दाखवलं. नैयायिकांना का नाही वेदांत नैयायिकांच्या मध्ये ही प्रक्रिया नाहीच आहे. त्यांच्याकडे चैतन्य विषयावच्छिन्न चैतन्य प्रमाण चैतन्य अशी कुठलीही प्रक्रिया नाही आहे. हा विषयच नाही नैयायिकांकडे. हा नैयायिकांचं सरळ सरळ आपलं म्हणजे व्यवहारात जसं आपण समजतो की डोळ्यानं पाहिल्यानंतर आपल्याला घट दिसला तर ते इंद्रियार्थ सन्निकर्षजन्य ज्ञान प्रत्यक्ष आहे ना त्यांचं. त्यामुळे त्यांच्याकडे ही प्रक्रियाच नाही. ही प्रक्रिया पूर्ण वेदांतांची. आणि पुन्हा ज्ञानाचं प्रत्यक्ष आणि विषयाचं प्रत्यक्ष अशी सुद्धा प्रक्रिया नैयायिकांकडे नाहीये. म्हणजे वेगवेगळं करत नाहीत ते. ज्ञानाचं प्रत्यक्ष एकच म्हणतात असं नाही, पण त्यांनी असं लक्षण करून दाखवलं नाही एवढं नक्की असं आहे. तर तीन चैतन्य आहेत ना. विषय चैतन्य, प्रमाण चैतन्य आणि प्रमेय चैतन्य, आपला प्रमातृ चैतन्य. त्या ज्ञानाच्या प्रत्यक्षाला प्रमाण चैतन्य आणि विषय चैतन्याचा अभेद अभिप्रेत आहे आणि पुढे येणार आहे. पण आता सांगून टाकतो तुम्हाला. विषय प्रत्यक्षाला प्रमातृ चैतन्य आणि विषयावच्छिन्न चैतन्याचा अभेद अभिप्रेत आहे. विषय चैतन्य नाही विषयाचं जेव्हा प्रत्यक्ष होईल विषयाचं प्रत्यक्ष होईल त्यावेळेस काय म्हणजे तीन चैतन्यापैकी दोन चैतन्यांचा अभेद झाला पाहिजे हे लक्षात ठेवा. जसं ते ह्याच्यात बँकेमध्ये तिघांच्या खात्यापैकी दोघांच्या सह्यानं काम होतं की नाही तसं ज्ञानाच्या प्रत्यक्षाला काय होतं की विषय चैतन्य आणि प्रमाण चैतन्याचा अभेद आणि विषयाच्या प्रत्यक्षाला विषय चैतन्य आणि प्रमातृ चैतन्याचा अभेद. एक एक जण बाहेर असतं. पुढे येईल पण आता सहज सांगून टाकलं. आवश्यकच आहे. अभेद होतोच. ते होतो हे आपल्याला जरी कळत नसलं, ज्या अर्थी ज्ञान होतं त्या अर्थी ते होतं हे लक्षात ठेवा. आता हे झालं बाह्य प्रत्यक्षाच्या ठिकाणी त्यांनी दाखवलं. आता सुख दुःखाद्यवच्छिन्न चैतन्यस्य तद्वृत्त्यवच्छिन्न चैतन्यस्य नियमेन एकदेश स्थित उपाधि द्वयावच्छिन्नत्वात् नियमेन अहम सुखी दुःखी इत्यादी ज्ञानस्य प्रत्यक्षत्वम्. अंतःप्रत्यक्ष जे आहे अंतःप्रत्यक्षाच्या मध्ये अंतःकरणाची वृत्ती आतल्या आतच प्रत्यक्ष होती. ती स्वतः तयार होते हे लक्षात ठेवा. अंतःकरणाची वृत्ती अंतःप्रत्यक्षाला सुखाचं प्रत्यक्ष दुःखाचं प्रत्यक्ष हे अंतःप्रत्यक्ष आहे. बाह्य नाही आहे की नाही. सुख दुःखाची वृत्ती आता ते सुखाकार वृत्ती दुःखाकार वृत्ती जी तयार होते ती स्वतःच तयार होते. म्हणजे तिच्यासाठी म्हणजे जसं घटाच्या वृत्तीसाठी इंद्रिय सन्निकर्षाची अपेक्षा आहे तसं इथं इंद्रियांची काही गरज नाही.
स्वतः ती वृत्ती तयार होते, हे लक्षात घ्या. अंतःकरणाची वृत्ती स्वतः तयार होते, स्वतः तयार होते. सुखाकार किंवा दुःखाकार अशी तयार होते. म्हणून ते म्हणतात, म्हणून सुख दुःख आदी अवच्छिन्न चैतन्य, म्हणजे सुख हा विषय झाला, मी सुखी आहे, या ठिकाणी सुख अहम सुखी, अहम दुःखी असं ज्ञान घ्या. या ज्ञानाचा विषय काय आहे? सुख आहे किंवा दुःख आहे. तर सुख दुःख कुठे आहेत? तर अंतःकरणाचे धर्म आहेत ते अंतःकरणावर राहतात. तर म्हणून सुखावच्छिन्न चैतन्य किंवा दुःखावच्छिन्न चैतन्य हे अंतःकरणाच्या ठिकाणी राहिलं. हा, आणि त्याच ठिकाणी सुखाकार वृत्ती आणि दुःखाकार वृत्ती तयार झाली. म्हणून तद्वृत्त्यवच्छिन्न चैतन्य, तद्वृत्ती म्हणजे सुखाकार वृत्त्यवच्छिन्न चैतन्य आणि दुःखाकार वृत्त्यवच्छिन्न चैतन्य, हे दोन्ही सुद्धा कुठे राहिले? अंतःकरणाच्या ठिकाणीच राहिले. सुखाकार वच्छिन्न चैतन्य, सुखाकार वृत्त्यवच्छिन्न चैतन्य म्हणायला. दुःखाकार वृत्त्यवच्छिन्न, आणि दुसरं सुखावच्छिन्न चैतन्य आणि दुःखावच्छिन्न चैतन्य. एक विषयावच्छिन्न चैतन्य आणि एक वृत्त्यवच्छिन्न चैतन्य आहे ना. बरोबर. तर हे दोन्ही कुठं आहेत? अंतःकरणाच्या ठिकाणी. दोघेही एकाच ठिकाणी असल्यामुळे त्या दोघांचा अभेद झाला. ते दोघांचा विषयावच्छिन्न, दुसरं विषयाकार वृत्त्यवच्छिन्न. वृत्त्यवच्छिन्न हा शब्द लक्षात येतो. वृत्त्यवच्छिन्न चैतन्य, विषयाकाराची वृत्ती तदवच्छिन्न चैतन्य. तर वृत्त्यवच्छिन्न चैतन्य आणि विषयावच्छिन्न चैतन्य दोन्ही अंतःकरणाच्या ठिकाणीच आहेत. त्यामुळं दोघही एकाच ठिकाणी असल्यामुळं नियमेन एकदेश स्थित उपाधी द्वय अवच्छिन्नत्वात, ते दोघही एकाच देशात म्हणजे एकाच अंतःकरणात राहत असल्यामुळं त्या ठिकाणी त्या दोघांचाही अभेद होतो. म्हणून अहम सुखी अहम दुःखी अशा ज्ञानाचं प्रत्यक्षत्व होतं. अहम सुखी अहम दुःखी या ज्ञानाचं सुखांशामध्ये प्रत्यक्ष होतं. हे वाक्य काय म्हणाल शेवटचं? अहम सुखी अहम दुःखी या ज्ञानाच्या प्रत्यक्षात सुखांशात प्रत्यक्ष होतं. जसं घट ज्ञानामध्ये घटांशात प्रत्यक्ष म्हणून लिहिलं की नाही ग्रंथकारांनी, तसं इथं अयंगटा या ज्ञानामध्ये जसं घटांशात प्रत्यक्ष, तसं अहम सुखी अहम दुःखी या ज्ञानामध्ये दुःखांशात म्हणा सुखांशात प्रत्यक्ष. दुःखांशात म्हणा, दुःखांशात किंवा सुखांशात जे काही विषय असेल त्या विषयांशात प्रत्यक्ष होतं ते त्या ज्ञानाचं. ते असं म्हणण्याचं कारण असं आहे, सुखांशात प्रत्यक्ष दुःखांशात प्रत्यक्ष का म्हणतात माहितीये का? असं का म्हणायचं याचं कारण असं आहे की वेदांत मतात ज्ञान एकच आहे. रोज उत्पन्न होणारं ज्ञान जे काही असेल ते सगळं ज्ञान एकच आहे. तुम्ही पंचदशी जर पाहिली असेल तर पंचदशीमध्ये पहिल्यांदा सुरुवात केली आहे की युगामतच्या आधी आरब्ध झालेलं संगीत. काय म्हणाला? पंचदशीमध्ये मी हे कशासाठी सुरू केलंय ते पुन्हा एकदा सांगतो. आता ग्रंथकारांनी लिहिताना कसं लिहिले बघा, परिभाषाकारांनी घट ज्ञानस्य घटांश प्रत्यक्षत्व असं लिहिलंय की नाही? आणि मग त्यानुसार इथं लावावं लागेल ना आपल्याला. इथं जरी त्यांनी लिहिलं नसलं तरी तर सुख ज्ञानस्य सुखांश प्रत्यक्षत्व म्हणावं लागेल आपल्याला. आलं का लक्षात? आता सुख हा विषय आहे, मग त्या अंशात प्रत्यक्ष असं का म्हणायचं असा प्रश्न येईल की नाही? तर त्याचं कारण असं आहे की सगळं ज्ञान एक आहे. वस्तुतः वेदांत मतामध्ये ज्ञान सगळं एक आहे. ज्ञान म्हणून हे जे आहे ते युगाच्या आरंभी असलेलं ज्ञान
दिनाच्या आरंभी असलेलं ज्ञान, युगाच्या अंती असलेलं ज्ञान, दिनाच्या अंती असलेलं ज्ञान, रोज उत्पन्न होणारे हजारो ज्ञान, हे सगळे ज्ञान म्हणून एक आहे असं पंचदशी सुरुवातीला सांगितलंय. फक्त तिथं पंचदशीचा श्लोक काय म्हणाला? मला श्लोक नाही पाठ, तर सुरुवातीच्या पहिल्या 7-8 श्लोक आहेत बघा. हा, तर त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये त्यांनी असं एक एक ज्ञान सांगितलंय प्रत्येकाचं. आणि हे सांगत असताना त्यांनी सांगितलं की या सगळ्यामध्ये भेद कशाचा आहे? मग ज्ञानाचा भेद नाही, भेद आहे त्या विशेषणाचा, म्हणजे त्याच्यात येणाऱ्या विषयांचा. घटज्ञान, मासाब्दयुग कल्पेशु काय? हा बरोबर, मासाब्दयुग कल्पेशु, बरोबर. हा संविदेहा स्वयंप्रभा, बरोबर. हा त्यांच्यामध्ये भेद नाही म्हणून सांगितलं ना त्यांनी. मग भेद कशाचा आहे? तर ते काय आहे, पंचदशी गुरुमुखातून शिकलेली नाही मी. पंचदशी आम्हाला परीक्षेला नव्हती आणि गुरुमुखातून शिकलेली नाही म्हणून ती हे नाही, पाठ नाहीये, पण पाहिलेली आहे. तर त्याच्या सुरुवातीला म्हणजे हे जे सांगितलंय की प्रत्येक ज्ञान जर एक आहे तर मग भेद कसा दिसतो? तर म्हणाले विषयाच्या भेदामुळे तो भेद आहे. म्हणून या ज्ञानाची भिन्नता करण्यासाठी ग्रंथकार. हा बरोबर, हा ते विषयामुळे भेद आहे तिथं. तर विषयाचा भेद असल्यामुळं ज्ञानाचा भेद झाला, तो विषय इथं गृहीत धरला पाहिजे. म्हणून इथं परिभाषाकार म्हणतात की घट ज्ञानस्य घटांश प्रत्यक्षत्व. म्हणजे घटज्ञानाचं घटांशात प्रत्यक्ष म्हणजे विषयाचं प्रत्यक्ष होत नाही इथं, कारण विषयाचं प्रत्यक्ष भिन्न आहे. मग इथं घटांश प्रत्यक्षत्व म्हणण्याचं कारण काय? तर ते कारण म्हणजे घटज्ञानाचे घटांश प्रत्यक्षत्व म्हणजे ज्ञान घटांशी भिन्न असल्यामुळे ज्ञानाचा प्रत्यक्ष, असाच अर्थ करायचा त्याचा. थोडं अजून एकदा सांगायला लागेल. हा मुद्दा लक्षात आला का? आपण आता सध्या लक्षण कशाचं करायलो? ज्ञानगत प्रत्यक्षाचं लक्षण करतो. बरोबर आहे. मग ज्ञानाचं प्रत्यक्ष होत असताना परिभाषाकारांनी ही पंक्ती का लिहिली हा महत्वाचा मुद्दा आहे. कोणती पंक्ती लिहिली त्यांनी? घट ज्ञानस्य घटांशे प्रत्यक्षत्वम. मी त्याच्यावर माझं हे चालू आहे. ही सगळी व्याख्या मला इथं आता सुचलेली मी तुम्हाला सांगतोय. याच्या आधी कधी मला हा विषय सुचलेला नव्हता, हा आत्ताच सुचलाय. अलग लक्षात. तर कारण ते कुठले टीके ते नाहीये, हे माझ्या डोक्यातून बाहेर आलेले. तर सुखज्ञानस्य सुखांश आपलं घटज्ञानस्य घटांश प्रत्यक्षत्व जसं होईल की नाही, तसं अंतःप्रत्यक्षाच्या ठिकाणी सुखज्ञानस्य सुखांश प्रत्यक्षत्व होईल. बरोबर आहे. अंतःकरण प्रत्यक्षाच्या ठिकाणी, अंतःकरण म्हणजे सुख प्रत्यक्षाच्या ठिकाणी, अंतःकरण नाही, अंतःप्रत्यक्ष म्हणलं मी. आतले जे प्रत्यक्ष आहेत कोणते, सुख दुःख वगैरे प्रत्यक्ष आहेत, त्यांच्या प्रत्यक्षाच्या ठिकाणी त्यांच्या ज्ञानाचं म्हणजे सुख ज्ञानाचं सुखांशी प्रत्यक्ष होईल. जसं बाह्य प्रत्यक्षामध्ये घट ज्ञानाचं घटांशी प्रत्यक्ष असतं, तसं सुख ज्ञानाचं सुखांशी प्रत्यक्ष होईल. मी आता पुढे जे मी सांगलो पंचदशीचा संदर्भ मी जो घेतलाय तो मी अन्य विषयाच्या अनुरोधानं असं घेतलाय की माझ्या डोक्यात प्रश्न असा आलाय, पुढं तर विषयाचं प्रत्यक्ष भिन्न सांगतायत, विषय प्रत्यक्षाचं लक्षण भिन्न करतायत. पुढं सध्या विषय काय चालू आहे तर ज्ञान प्रत्यक्षाचं लक्षण चालू आहे. मग असं असताना परिभाषाकारांनी सुखज्ञानस्य सुखांश प्रत्यक्षत्व किंवा घटज्ञानाचे घटांश प्रत्यक्षत्व सांगण्याचं कारण काय, ही मला माझ्या मनातली शंका आहे. शंका लक्षात आली का तुम्हाला? लक्षात आली पण ते पूर्ण नाही आलं. बस जाऊ द्या, राहू द्या, सध्या राहू द्या, मग नंतर पुन्हा सांगतो मी तुम्हाला.
कारण तसं ते पंक्तीनुसार त्याच्यात काही हे नाही, कारण पंक्तीच्या बाहेरचा विषय आहे. मी आज ह्याला पुन्हा एकदा तुम्हाला चिंतन करून सांगेन मी त्याच्यात. ठीक आहे. तर एवढं तर लक्षात आलं, नियमेन प्रत्यक्ष अहम सुखी अहम दुःख्यादी इत्यादी ज्ञानाचं प्रत्यक्ष. या ज्ञानाचा दुःखांशात्मना हा सुखांशात्मना या विषयाचं प्रत्यक्ष अहम दुःखी या ज्ञानाचं विषयाकार वृत्ती आणि म्हणजे विषयाकार वृत्तीमध्ये अवच्छिन्न चैतन्य म्हणजे वृत्त्यवच्छिन्न चैतन्य आणि हे दोन्ही एकाच ठिकाणी राहत असल्यामुळं विषयावच्छिन्न चैतन्य एकदेश स्थितत्व असल्यामुळे त्या दोघांचा अभेद होतो. अभेद आल्यामुळे त्यांचं प्रत्यक्ष होतं. आता प्रश्न असा आहे पुन्हा, मग असं जर म्हटलं तर त्यांनी अतिव्याप्ती दाखवली स्मृती ज्ञानाच्या ठिकाणी, स्मरणाच्या ठिकाणी. ननु एवं स्ववृत्ती सुखादी स्मरण सुखाद्यंशे प्रत्यक्षतापत्ती इति चेत न. ते काय म्हणतात, एवं म्हणजे जर तुम्ही असं मानलं दोन्ही चैतन्य एका ठिकाणी राहणे आहे की नाही, या दोन्ही चैतन्य एका ठिकाणी राहण्यामुळे त्या दोघांचा अभेद होतो आणि म्हणून त्या अभेद झाल्यामुळे त्याचं प्रत्यक्ष होतं असं जर म्हटलं तर स्मरणाच्या ठिकाणी सुद्धा आम्ही तुम्हाला ही सगळी परिस्थिती दाखवतो. आता मी कधी लहानपणी सुखी होतो असं एक घ्या, एक स्मरण करा. किंवा मी लहानपणी सुखी काय लहानपणी सुखीचं सोडून द्या, मी लहानपणी पेढा खाल्ला किंवा मी मॅट्रिकला 85% मार्क घेतले वगैरे वगैरे, काही घ्या. आता यातला जो विषय तदाकार वृत्ती तर आतल्या आतच तयार व्हायला लागली, कारण इंद्रियजन्यत्वाच्या अपेक्षा नाही तिथं. लहानपणी जो मी पेढा खाल्ला त्या पेढा मला आठवला समजा, गृहीत धरा. या स्मरणाचा विषय कोण आहे? पेढा. बरोबर आहे. पेढाकार वृत्ती जी आहे ही पेढाकार वृत्ती जी उत्पन्न झाली ती आतल्या आतच उत्पन्न झाली. कुठं? अंतःकरणात आहे की नाही. विषय म्हणजे वृत्ती तर अंतःकरणात आहे आणि विषय सुद्धा कुठे? अंतःकरणातच आहे म्हणावं लागेल, आहे की नाही. म्हणून दोन्ही चैतन्य अंतःकरणात एका ठिकाणी आली की नाही. म्हणजे विषयावर म्हणजे पेढावच्छिन्न चैतन्य आणि वृत्ती तदाकार वृत्त्यवच्छिन्न चैतन्य हे दोन्ही अंतःकरणात आले की नाही. ते दोन्ही एकत्र आल्यामुळे दोघांचं ऐक्य झाले की नाही. तर मी पेढा खाल्ला या स्मरणाचं प्रत्यक्ष व्हायला पाहिजे, म्हणजे या स्मरणावर अतिव्याप्ती आली पाहिजे. आलं लक्षात? यांनी सुख घेतले. ननु एवं स्ववृत्ती सुखादी स्मरणस्यापि सुखाद्यंशे प्रत्यक्षतापत्ती. पेढा वगैरे न घेता सुख घेतले त्यांनी मुद्दाम, म्हणजे कोणी दुसरे अन्य काही विचारच करू नये, म्हणजे सुखाची वृत्ती तर आपल्या हातच तयार होते ना, म्हणून त्यांनी ती घेतली. तर त्याच्यावर अतिव्याप्ती येईल. ती अतिव्याप्ती दूर करण्यासाठी काय ते म्हणले, तत्र स्मर्यमाण सुखस्य अतितत्वेन स्मृतिरूप अंतःकरण वृत्तेः वर्तमानत्वेन तत्र उपाद्योः भिन्नकालिकतया तत्तदवच्छिन्न चैतन्ययोः भेदात् उपाद्योः एकदेशस्तत्वे सति एककालिकत्वस्यैव उपदेय अभेद प्रयोजकत्वात्. ते काय म्हणतात बघा, की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, सुखवृत्ती सुखाकार वृत्ती हे अंतःकरणातच आहे आणि सुखही अंतःकरणात आहे. हॅलो, तर दोन्ही सुख अंतःकरणात आहे, पण त्यात फरक काय बघा. सुख जो विषय आहे तो अतीत आहे, भूतकालीन आहे. स्मरण केलेला विषय तो भूतकालीन आहे. म्हणून स्मृतिरूप अंतःकरण वृत्ती जी सुखाची स्मृतिरूप जी अंतःकरण वृत्ती आहे ती वर्तमानकालीन आहे की नाही. सुख
म्हणजे विषय जो आहे तो अतीत आहे हो आणि विषयाकार वृत्ती मात्र वर्तमान आहे. हो. म्हणून दोन चैतन्य भिन्न म्हणजे दोन उपाध्या, हे म्हणजे आवाजाचा डिस्टर्बन्स व्हायला काहीतरी. दोन उपाध्या ज्या आहेत, हा हॅलो हा आता आहे. हॅलो, दोन उपाध्या कोणत्या? सुखावच्छिन्न चैतन्य म्हणजे चैतन्याची एक उपाधी सुख आहे हो आणि दुसरी उपाधी आहे अंतःकरण वृत्ती. हा? तर या दोन ज्या उपाध्या आहेत, या दोन्ही उपाध्या भिन्न भिन्न आहेत, भिन्नकालीन आहेत. म्हणजे एक वर्तमानकालीन आहे, एक भूतकालीन आहे. म्हणजे भूतकालीन आहे. म्हणून दोन्ही उपाध्या नुसतं एका ठिकाणी असून चालत नाही, तर ते एका काळात एका ठिकाणी असल्या पाहिजे. मुद्दा लक्षात आला का? आला. ते फोनच्या रिंगटोन फोन आलाय का तुम्हाला? त्या पलीकडल्या फोनला आले जाऊ दे. हा त्याच्या लक्ष माझं हे लागतं. दोन वृत्ती आपण सांगत होता. हा दोन ते रेकॉर्ड होत मागचं जात आहे. हा असो. हा तर सुखावर स्मर्यमाण सुखस्य अतितत्वे. हा म्हणजे स्मरणाचा विषय असलेला जो सुख आहे ते काय आहे? ते अतीत आहे. अतीत म्हणजे भूतकालीन आहे. त्याचा विषय समजा आपण पेढा घेतला होता. हा तर पेढा भूतकालीन आहे, किंवा सुख. भूतकालीन आहे. हा भूतकालीन. आणि तदाकार वृत्ती जी आहे स्मरणरूपी वृत्ती ती मात्र वर्तमानकालीन आहे. स्मरणरूप वृत्ती. हा आत्ता स्मरण झालं ना आपल्याला, हो हो. आत्ता स्मरण झाल्यामुळं ती वर्तमानकालीन आहे वृत्ती, स्मरणाकार वृत्ती. हो. स्मृतिरूप अंतःकरण वृत्ती वर्तमानकालीन आहे आणि स्मरणाचा विषय असलेला पेढा हा भूतकालीन आहे हो किंवा सुख भूतकालीन आहे. ग्रंथकारांनी सुख घेतलंय ना, आहे की नाही? हा. तर त्यामुळं काय झालं की विषय भूतकालीन आणि वृत्ती वर्तमानकालीन, बरोबर आहे. त्यामुळं ह्या दोन उपाध्या ज्या आहेत ह्या दोन उपाध्या भिन्न भिन्न कालीन झाल्या. उपाध्या दोन्ही काय झाल्या? भिन्न भिन्न कालीन झाल्या. हो हो हो. भिन्न भिन्न कालीन झाल्यामुळं त्या जरी ते दोन्ही अंतःकरणातच असले, काय एकदेश स्थितत्व जरी त्या दोघांना असलं तरी एककालीनत्व नाहीये. म्हणून ज्या उपाध्या एककालीन असून एकदेश स्थित असतात त्याच उपाधींच्या द्वारा त्या उपधेयाचं अभेद होतं. अलग लक्षात. एक उपाधी एकाच अंतःकरणात जरी असल्या तरी एककालीन नाही, एककालीन नाही. म्हणून त्यामुळे त्याच्या अवच्छिन्न आहेत तरी एककालीन नाही, एककालीन नाहीत. म्हणून त्या अवच्छिन्न चैतन्य भिन्न भिन्न झालं. तेव्हा त्यांचा भेद झाला. तत्कालीन तत्त चैतन्य जे आहे तत्त अवच्छिन्न जे चैतन्य झालं म्हणजे सुखावच्छिन्न चैतन्य आणि वृत्त्यवच्छिन्न चैतन्य, स्मृतिरूप वृत्त्यवच्छिन्न चैतन्य हे भिन्नकालीन झाल्यामुळं दोन्ही चैतन्याच्या मध्ये भेद झाला. म्हणजे दोन उपाध्यांनी एकत्र राहूनच फक्त ते अभेद निर्माण करतात असं नियम नाही, तर त्या दोन्ही उपाधींनी एका काळात एका ठिकाणी जर त्या राहिल्या तरच त्यांच्यामध्ये असलेला जो विषय त्या विषयाचा अभेद होतो, त्या उपधेयाचा अभेद होतो. विषय नाही, उपधेयाचा. त्यांच्या उपधेयाचा उपधेय म्हणायचं. उपधेय म्हणजे उपाधीनं मर्यादित केलेलं जो असतं ना त्याला उपधेय म्हणतात. तर आता सुखावच्छिन्न चैतन्य हे ते उपधेय आणि वृत्त्यवच्छिन्न चैतन्य हे उपधेय. हे दोन्ही उपधेय जर सुख म्हणजे विषय एकाच वेळेस असले असते तर या दोघांचा एका ठिकाणी असल्यामुळे अभेद झाला असता. पण ते दोन्ही भिन्न भिन्न झाल्यामुळं त्या दोघांचा अभेद नाही झाला, म्हणून त्याच्यावर अतिव्याप्ती येत नाही. यदीच
एकदेशस्थत्व मात्रम उपधेय अभेद प्रयोजकम तदा पूर्वम अहम सुखी इत्यादि स्मृतो अतिव्याप्ति वारणाय वर्तमानत्वम विषय विशेषणम देयम. आता यांनी काय सांगितलं की एककालीनत्वे सती एकदेशस्थितत्वम अभेद प्रयोजकम असा पूर्वीचा नियम तयार झाला. नियमाचा आकार काय झाला? उपाध्योः एकदेशस्तत्वे सति एककालीनत्वम उपधेय अभेद प्रयोजकत्वम. उपाधी एका कालात असून एका देशात जर असतील तरच त्या उपधेयाच्या अभेदाला प्रयोजक होतील. अभेदाला प्रयोजक होतील. असा नियम झाला. पण हा नियम काही जण मानत नाहीत कारण त्याच्यात काही थोडासा दोष आहे म्हणून म्हणाले जर तो नियम मानायचा नसेल केवळ एकदेश स्थितत्व एवढंच उपधेयाचा अभेद प्रयोजक एवढंच मानायचं म्हणजे एककालीनत्व नाही द्यायचं त्या नियमामध्ये. तर म्हणाले मग असं करा की या स्मृतीवर तदा पूर्वम तर म्हणाले तुम्ही असं करा अहम सुखी इत्यादी स्मृतो ही जी मी सुखी होतो वगैरे ही जी स्मृती आहे या स्मृतीवर अतिव्याप्ती येते ना. ती अतिव्याप्ती दूर करण्यासाठी विषयाला वर्तमानत्व हे विशेषण देऊन टाका. म्हणजे वर्तमान असा जो विषय तदवच्छिन्न चैतन्य आणि वृत्त्यवच्छिन्न चैतन्य या दोघांचा अभेद झाला म्हणजे प्रत्यक्ष होतं असं म्हणतात. काय म्हणाल? वर्तमान असा जो विषय काय करायचा आहे पूर्वी विषयावच्छिन्न चैतन्य आणि प्रमाण चैतन्याचा अभेद अपेक्षित सांगितला. आता हे काय म्हणतात तुम्ही विषयाला वर्तमान हे विशेषण देऊन टाका. म्हणजे वर्तमान विषयावच्छिन्न चैतन्य आणि प्रमाण चैतन्य या दोघांचा अभेद झाला म्हणजे ज्ञान होतं. ज्ञानाचं प्रत्यक्ष होतं असं म्हणा. आता अहम सुखी या स्मृतीमध्ये विषय जो आहे तो वर्तमान नाहीये म्हणून तदवच्छिन्न चैतन्य म्हणजे सुखावच्छिन्न चैतन्य भिन्न झालं म्हणून अतिव्याप्ती नाही. आम्हाला पाहिजे ते नाहीये. सोपं केलंय त्यांनी. बरोबर. वर्तमान असा जो विषय असं वर्तमान असा जो विषय बस वर्तमान विषयावच्छिन्न चैतन्य वृत्त्यवच्छिन्न चैतन्याभिन्नत्वम म्हणजे अतिव्याप्ती होणार नाही. बस संपलं. थांबू ते काय आहे तू एक मिनिट.